माझे नाव सोहम शिवाजी लोळगे. मी इयत्ता 7वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर आहे. आज मी दीड शहाणा या पुस्तकातील पाटाचं पाणी ही कथा वाचून दाखवणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत आबासाहेब गावटे. रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी होती. सतू शेताकडे निघाला होता. सोबत गणू, बापू, रामा, नामा हे मित्रही होते. आज शेतातल्या विहिरीत पोहायचं, सुरपारामे खेळायच्या, बोरं खायची, मोहर झाडायची असा त्यांचं नियोजन ठरलेलं होतं. सोबत चटणी, कांदा, भाकरीचे जेवणही होतं. शेताकडे जाताना पाऊल वाटेचे सगळे जण निघाले होते. दिवसभराचं नियोजन चाललं होतं. कुणाच्या पायात चप्पल होती तर कुणी अनवाणी चालत होतं. सतू आणि त्याचे मित्र हुशार होते, अभ्यासू होते, तसेच ते चिकित्सकही होते. गप्पा मारत मारत ते निघाले होते. आता निसर्गाचं मनोहर सौंदर्य ते सर्वजण निहाळत होते. ज्वारीची शेतं वाऱ्याबरोबर डोलत होती. करडई लाल पिवळी फुले शेतात शोभून दिसत होती. नाजूक गुलाबी फुलं हरभऱ्याच्या झाडावर उठून दिसत होती. निळ्या व छोट्या छोट्या फुलांच्या जवळ बांध्याच्या कडेला जवस उभा होता. पाऊल वाटेने संपली. पुढं पानंद रस्ता होता. सतू म्हणाला, मित्रांनो, हा दाट झाडी आहे. नजर बारीक करा. कुठं मोहोळ दिसतं का ते बघा. सगळ्यांनी माना डोलावल्या आणि झाडे वेलींना निहाळत ते एक पाऊल पुढे टाकू लागले. झाडावर बसून पाखरं किलबिल करत होती. चालता चालता मध्येच कुणीतरी दगड उचलून झाडावर किलबिल करणाऱ्या पाखरांकडे भिरकावीत होतं. तुरुतुरु इकडे तिकडे धावणाऱ्या खारुताईला दिशेने पाय आदळून भीती दाखवत होतं. तर कुणी कडेच्या वाटेची झाडाची पानं तोडत होतं. शेवट मुलं काय हसत खिदळत मस्ती करत मुलं पुढे चालली होती. हसत होती, बोलत होती, आजूबाजूला पाहत होती. जाता जाता त्यांना रस्त्यावर पाणी वाहू लागलेलं दिसलं. ते पाहून गणू म्हणाला, सतू, अरे, हे पाणी रस्त्यावर कसं आलं? हे पाहून इथले शेतकरी शेतात कमी पण पाणीलाच पाणी जास्त लावतात. यांना अजूनही नाही समजलं पाण्याचं महत्व. बापू म्हणाला, का बरं? दुर्लक्ष दुसरं काय? सतूने सांगितले इतकं. रामा बोलला, अरे, काय सांगायचंय तुम्हाला? वर्षभर आम्हाला असाच चिखलतोडी जावं लागतं. ना सामानाची ना आण करता येते, ना शेतमालाची. त्यांना कुणीच काही बोलत नाही का? राम म्हणाला, तुम्ही विचारायला गेलं की राघूदादा लोकांना आडवं बोलतात, कुणाचे ऐकत नाही. अरे, पण अशाने किती पाणी वाया जातं? गणू म्हणाला, असलं की असं वाया घालवतात आणि नसलं की बसायचं. पाणी नाही दुष्काळ पडला म्हणत. होय की नाही गणू? बापू म्हणाला, अगदी खरं आहे बघ तुझं. पाण्याचं महत्व अजूनही लोकांना समजलेलं नाही. गणू म्हणाला, आपल्याकडं पडणारा पाऊस अनियमित आहे. कधी पडतो तर कधी नाही. त्यामुळं किती मोठी अडचण होते. सर्वांची त्यापेक्षा आहे. हे पाणी जपून वापरलं तर नाही का चालणार? पण एकच कोणी? सतू निराशेने म्हणाला, आपण सर्वजण मिळून त्या शेतकऱ्याची भेट घेऊ. त्यांना पाण्याचे महत्व पटवून देऊ. रामा म्हणाला. रामा मध्येच बोलला, नाही बाबांनो, ही माणसं ऐकायची नाहीत. लागला का तू नका घंटा वाजवायला? प्रयत्न करायला काय हरकत आहे? सतू नामाकडे हात करत म्हणाला, अरे, पण लहान जरी असलो तरी चांगल्या गोष्टी करणं हे आपलंही कर्तव्य आहे. बाबू म्हणाला, शेवटी या विषयावर सर्वांनी सविस्तर चर्चा केली. जे जे शेतकरी पाणी वाया घालवतात त्यांची भेट घ्यायची, त्यांना विनंती करायची असं सर्वांनी ठरवलं. मुले सतूच्या शेतात आली. रघुदादा, गणाबापू, चंदूकाका हे सतूचे शेजारी होते. ते शेतात आले आहेत का हे सतू पाहू लागला. योगायोगासा की तिघही रघुदादाच्या विहिरीवर पान खात बसले होते. सगळे एकाच ठिकाणी आहेत म्हटल्यावर पोरं लगबगीने तिकडे गेली. पोरांना पाहताच रघुदादा म्हणाले, काय काम काढलं रे पोरांनो इकडं? विहिरीत पोहायला आलो का? झाडावर माकड गेले खेळाया? नाही दादा, मी तुमचीच भेट द्यायला आलोय. सतू म्हणाला, का रे, कशा पायी? तुमच्या संगत भेट
थोडं बोलायचं होतं दादा. आमच्या संग कशा पाहिजे दादा? आम्ही आता पाणीतून येताना आम्हाला पावसाळा असल्यासारखं वाटत होतं. रामा म्हणाला, म्हणजे पाणीतल्या पाण्याबद्दल म्हणा की. होय दादा. अरे पण पाणी अर्ध जातं, तुमच्या काय बाचं जातं का? तसं बोलू नका दादा. तुमच्या तिघांचंही मोटारी चालू आहेत. निम्म पाणी पंदीला आणि निम्म पाणी रानात आहे. हे बरोबर आहे का? नाना पोट तिकडीनं म्हणाला. तुमच्याकडं म्हणायचं तरी काय? चंदू काका पुऱ्यात बोलला. आम्ही पाणी वाया जाऊ देऊ नका असं सांगायला आलोय आम्ही. सतू म्हणाला. वा, चांगलाच आज्याला नातू शिकवायला लाव की. गणाबापू रागाने म्हणाले. बापू, आम्ही तुम्हाला शिकवाय नाही, जाणीव करून द्यायला आलोय. पाण्याचं महत्व सांगायला आलोय. सतू रघुदादा रागाने म्हणाले. ते आमचं आम्ही बघू, नका उगीच उचकडीला हात घालू. दादा जरा राग आवरा. तुमच्या पोटची लेकरं आम्ही. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तर बिघडतं का? बाळू बापू म्हणाले. दादा स्थिर व्हा, ऐकून तरी घ्या ह्याचं काय आधी. बाबूनं मग सुरुवात केली. दादा, काका, बापू, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात. आम्ही तुम्हाला शिकवणं चुकीचं आहे, पण 2 चांगल्या गोष्टी बोलाव्यात म्हणून आलो. आपल्याकडं पाऊस अनियमित असतो. कधी जास्त पडतो तर कधी कमी, आणि कधी कधी तर पडतच नाही. शेतकऱ्याचे किती हाल होतात. अशा वेळेला माणसांना खायला मिळत नाही. गुरांना चारा गोट गोट पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. आमच्यापेक्षा तुम्हीच हे जास्त बघितलंय. ते तुम्हीच आम्हाला सांगता, मग आम्हाला पाणी जपून वापरायला पाहिजे का नाही? बापू म्हणाले. होय बाळा, खरं आहे तुझं, पण करायचं तरी काय? बापू, तुम्ही तिघांनीही ऊस लावलेत. ऊसाला तुम्ही पाटानं पाणी देता. लाईट असली की मोटार चालूच असते. काळजीपूर्वक कुणीही भिजवत नाही. मग खूप पाणी वाया जात होते. पाणी आपण जपून वापराय तर नाही का होणार? गणू पोट तिकडीनं म्हणाला. पाणी जपून वापरणं, त्याची बचत करणं या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. मामा, खरं आहे पोरांनो तुमचं. काटकसरीला महत्व आहेच की, पण बचत कशी करायची पाण्याची? चंदूकाकानं प्रश्न केला. पाटानं पाणी देण्यापेक्षा ठिबक सिंचन, तुषार सिंचन या पद्धतीने पिकांना पाणी दिलं तर मोठी बचत होईल. पाण्याची शिवाय आपल्या उत्पन्नाची वाढ होईल. रामा म्हणाला. अरे पण याला पैसा नको का? बापू म्हणाले. अहो, सरकार अनुदान देते, त्यासाठी पैशाची बचत आणि पाण्याची बी. नामा, पोरांचं खरं आहे बापू. आपण आता सुधारायला पाहिजे आणि पाटानं पाणी देणं बंद करायला पाहिजे. रघुदादा गणाबापूकडे बघत म्हणाला. अहो, आपल्याकडं खूप मोठं तंत्रज्ञान आलं आहे. आता वावर करून आपण पाण्याची बचत केली पाहिजे. सतू नामाकडे बघत बोलला. खरं आहे, पाण्याची बचत ही काळाची गरज आहे. पोरांनो, तुम्ही आमचं आज डोळं उघडलात. पाण्याचं महत्व आम्हाला सांगितलं. आता आम्ही पाटानं पाणी द्यायचं बंद करणार. आम्ही ग्रामपंचायतीला ग्रामसभेचा तसा ठरावही घ्यायला लावणार. दादांचं बोलणं ऐकून पोरं खुश झाली. पाटाचं पाणी बंद झालंच पाहिजे, पाण्याची बचत झालीच पाहिजे. दादा घरी आल्यावर रघुदादांनी हे कल्पना सरपंचांना सांगितली. त्यांनीही ती खूप आवडली. ग्रामपंचायतीने तसा ठराव केला आणि संपूर्ण गावाने पाटाचं पाणी बंद केलं. सर्वजण काटकसरीने पाणी वापरू लागले. हळूहळू गावाचा कायापालट होऊ लागला. शेतात चांगलं उत्पन्न निघू लागलं आणि गावाची कायापालट होऊ लागली. धन्यवाद.